पाहिजे अंतरच गोसावी म्हणजे संत आणि साधू तेने व्हावं नाहीतर नाहीतरी सुखे असावे संसारी नाहीतरी म्हणजे संसारात बरं इतका पदार्थ आणि देवापर्यंत जाण्याचा अवघड वाटा अवघड असू नये आम्हाला भक्ती मार्ग सोपा सांगितला आणि सांगितलं ठाईच बैसोनी एक चित्त आवडी आनंद वाढवावा युगापर्यंत साधनं बदलत होती हो पण या कलियुगात सगळ्यात सोपं साधन नाम आहे हो कलियुगी उद्धार हा कलियुगामध्ये हरी नामाने उद्धार होणार आहे हे जाणून सुद्धा तुम्ही आम्ही मोरोनिया वाटा पुढीलांची सोय आणि आडराने आम्ही संत मायबापाने निर्माण केलेला वाटा मोडल्या आणि चुकीच्या मार्गाने आम्ही इतरांना घेऊन गेलो आणि म्हणून आजही सुद्धा संत महात्म्य अवतार घेत असतात का त्या वाटा सरळ करण्यासाठी संत मायबाप वाटा निर्माण करत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे जे वाटा तयार करतात ते संत होत नाही संत कोणाला म्हणावं जे वाटा झाडतात ते संत आहे झाडू संतांचे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल आणि विठ्ठल जे वाटा स्वच्छ करतात निर्मळ करतात ते संत आहेत वाटा निर्माण करणारे संत नाही निर्मळ करणारे संत आहेत हा संतांमधला फरक आहे विठ्ठल ज्ञानाच्या मार्गावर गेलो ज्ञान वाटा एवढी सोपी नाही किती ज्ञान ग्रहण करावं तेव्हा ज्ञान संपेल ज्ञानाला आधी नाही मध्यही नाही आणि अंतही नाही इतकं ज्ञान आहे किती कर्म करावं कर्म मार्ग इतका सूक्ष्म आहे की पायाखाली मुंगी सुद्धा येतात कामाला इतका तो सूक्ष्म आहे ज्ञान मार्ग व्यापक आहे हो कर्म मार्ग सूक्ष्म आहे आणि भक्ती मार्ग सोपा आहे म्हणून भक्ती कर्म हा मनुष्याने स्वीकारावा संतांनी आम्हाला जी वाटा दाखवल्या त्या वाटेने तुम्ही आम्ही गेलो पाहिजे संतांनी दाखवलेल्या वाटेवर आम्ही जात नाही एक वेळ जोडीदारांनी वाट दाखवली की त्या वाटेवर आम्ही जाऊ पण संतांनी दाखवलेल्या वाटेवर तुम्ही आम्ही वाटचाल करणार नाही हो एक जोडीदारांनी वाट दाखवली की संसाराचं वाटलं होईल पण संत मायबापांनी वाट दाखवली की जीवन आणि संसाराचं सुद्धा उद्धार होऊ नये इतकी संसाराची वाट ही पंढरताची वाट सोपी आहे माझे तुकोबाराय असो नामदेवराय असो ज्ञानोबाराय असो गोरा कुंभार असो त्याने भक्तीची वाट झाली भक्ती पंथाने घेऊन गेले इतरांनाही गेले नवे विसुबा खेचर हे सुद्धा क्रोधी होते कामी होते पण त्यांना सुद्धा भक्ती मार्गाला लावण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायांनी केलं आज त्यांना गुरु म्हणून माझ्या नामदेवरायांनी स्वीकारलं ही भक्ती पंथ हा परमार्थाची बात आहे हे कीर्तन आहे जिथे कीर्तन चालतं तिथे देव उभा असतो ना देव सगळं आपलं ऐकत असतो जिथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा जिथे कीर्तन चालतं तिथे देव उभा असतो म्हणजे 750 वर्षापूर्वी वाळवंटात कीर्तन येतं जे येऊन नाचला आज तो काळवर पौर्णिमेचा दिवस वाळवंटात कीर्तन चालले साधू संतांचं आणि नामदेवरायांनी कीर्तन करावं नामदेव कीर्तन करी ते देवनाथची पांडुरंग एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती माझा ज्ञानराज गोपाळ असतील आहे वाटी इतके नाचले नाचता नाचता देवाचा जळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कवी हा अधिकार संत मायबापांचा आहे कबीरदास महाराज सांगू वारकऱ्यांसाठी शेवटपर्यंत अंतपर्यंत झिजवलं ते कबीरदास महाराज आहे म्हणून मगाशी म्हणून गेलो वारकरी सामान्य नाही तीर्थयात्रेला माझे नामदेवराय निघाले आणि ज्ञानेश्वर महाराज निघाले ऐका कथा अतिशय काळजाला पादन फोडणारी आहे
काशीला निघाले आणि कबीरदास महाराजांची अंतकरण त्यांनी ओळखलं होतं. इथूनच इच्छा मनात व्यक्त केली की काशीला गेल्यावर त्या महात्म्याकडे थांबायचं. कोणाकडे? कबीर महाराजांकडे थांबायचं. अंतकरणात इच्छा होती. काशीच्या वेशीवर गेल्याच्या नंतर कबीरदास महाराजांना कळालं की काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्याकडे दोन पंढरीचे वारकरी ज्ञानोबराय आणि नामदेवराय आलेले आहेत. तिथून पळत पळत निघाले आणि वेशीवरच लोटांगण दंडवत घातलं. ज्ञानोबराय नामदेवराय घरी हाताला धरलं आणि घरी घेऊन आले. म्हटले नाही नाही, आम्ही पहिले काशी विश्वेश्वराचं दर्शन करतो, मग कबीर महाराज तुमच्या आश्रमात आम्ही विश्रांती घेऊ. म्हटले नाही नाही, आज गर्दी खूप आहे, वार सोमवार आहे, आज तुमचं दर्शन व्हायचं नाही. आज इथे मुक्कामी राहा. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण करून सकाळची लवकर पहाटेच्या समय तुम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्या. आज तुम्ही आपले परत माघारीचे दर्शनाच्या वाटेवर जा. घरी आल्याच्या नंतर कबीरदास महाराजांनी बायकोला आवाज दिला, अगं ऐकलं का कोण आले पाहिलं का? म्हटले कोण? म्हणजे महाराष्ट्रातून पंढरी क्षेत्रातून दोन वारकरी आपल्या या पर्णकुटीमध्ये गरीबाच्या झोपडीमध्ये आलेले आहेत. पळत पळत गेली, दोन महात्म्याचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्यांच्या पत्नीचं दर्शन घेतलं, सांगितलं पाणी आणि पाणी दिलं. पण काहीतरी जेवणाची व्यवस्था कर म्हटले. जेवढं घरात शिल्लक होतं तेवढं केलं. सगळे मनसोक्त जेवढे तृप्त झाले आणि संध्याकाळची वेळ जेवणाची असते ना, संध्याकाळी सगळं संपलं होतं. काय करावं म्हणजे हा प्रश्न उपस्थित राहिला. आणि मग दुपारचे 3 वाजले असताना यांच्या गप्पा रंगल्या होत्या. कारण संत एका ठिकाणी आले की गप्प बसत. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलुकिले, सार काढिले निवडून. संत एकांतात बसला की त्यांच्या गुज गोष्टी रंगल्या. आणि इकडून दरवाजा जाऊन त्यांनी कबीरदास महाराजांकडे पाहिलं आणि नजरेने खुणवलं. कबीरदास महाराज या ठिकाणी आले. म्हणजे काय? म्हणजे संध्याकाळच्या केलं नाही. ठीक म्हणजे पाहू काहीतरी व्यवस्था करू. ते परत गप्पांमध्ये रंगले. पण देहभान त्यांना राहिलंच नाही की संध्याकाळ होते काय होते. 6 वाजले. हिला वाटलं कबीरदास महाराज काहीच व्यवस्था करणार नाही म्हणून स्वतः निघाली. वाण्याच्या दुकानात गेली. वाण्याच्या दुकानात गेली असताना वाणी दुकान बंद. एक दरवाजा बंद केला, एक दरवाजा उघडाच होता. वाण्याच्या दुकानापुढे उभी राहिली. वाण्याने पाहिलं आणि वाण्याने पाहिल्याच्या नंतर म्हणजे काय पाहिजे म्हटले, साधू महात्मे माझ्या घरी आलेले आहेत, पंढरीचे वारकरी माझ्या घरी आलेले आहेत आणि म्हणून त्यांना काहीतरी गोडधन करावं म्हणून किराणा नाही आलेले आहेत. हे तुला पाहिजे काय ते घे. पण वाणी दादा माझ्याकडे पैसे नाही. अंतकरण त्याचं कामानं भरलेलं होतं वाणीदादाचं. तिच्याकडे गेला आणि तिला प्रश्न केला, दुकान तुझंच आहे, तुला काय घ्यायचंय ते घे. फक्त तुला एक रात्र म्हणजे माझ्या घरी यावं लागलं. हा एक वाणी ऐकून तिचं मन विदीर्ण झालं, अंगावर काटे आले आणि क्षणात एक विचार केला, जर आपण आज किराणा नेला नाही तर पंढरीचे वारकरी उपाशी झोपतील, त्याच्या इतकं पाप नाही. वाणी दादा तुम्ही म्हणता ती मला मान्य आहे, तुम्ही म्हणता ती इच्छा मी पूर्ण करेन, पण या अपवित्र देहाने मी त्यांना जेवण वाटणार नाही. अगोदर सामुग्री घेऊन जेवण करून त्यांना वाढून संध्याकाळी दादा मी येईल हे वचन मी तुम्हाला देते. वाणी दादाने किराणा दिला. सुंदर प्रकारचा स्वयंपाक त्याने ज्ञानोबाराय असे नामदेवराय ह्या वारकऱ्यांना वाढला. जेवण करून सुंदर झाले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतायत. अंतकरण विद्रोहानं वाहतय. एका कोपऱ्यात बसली आणि कबीरदास महाराजांनी ते नयन अश्रू पाहिले. तिच्या जवळ गेले. काय झालं? काही नाही, दुपारी तुम्हाला सांगितलं होतं किरणाला मी गेले. वाणी दादाला असं वचन दिलंय. पण प्राण जाय पण वचन न जाय. संतांची आणि देवाची सुद्धा अंतकरणाची इच्छा असते. म्हणजे आता काय करायचं? म्हणजे काळजी करू नको. म्हणले मी जाऊन येते, तुम्ही तुमच्या गप्पा रंगू द्या. अगं अशी पुढे जाते पडली. बाहेर पाऊस चालू आहे आणि भर पावसात जर तू गेली तर पाऊस भिजेल, भिशील तू, अंगावर गाळ उडेल आणि हा देह असा पाहून तो तुला स्वीकारणार नाही. कबीरदास महाराजांचं वाक्य आहे.
कबीरदास महाराज म्हणे, आई काळजी करू नको. अंगावर एक घोंगडी घेतली, आपल्या पत्नीला कडेवर उचलून घेतलं आणि वाणीदादाच्या घरापर्यंत कबीरदास महाराज म्हणे पोहोचवलं. कबीरदास महाराज उभे होते आणि आतपर्यंत गेल्याच्या नंतर वाणीदादा खूप झाला. खाली लक्ष गेलं म्हणजे तू एवढा पाऊस असताना तिळभर सुद्धा भिजली नाही की तुझी पायी गाळाने भरले नाही. परत वाणीदादाने केल्याच्या बरोबर माझे पती मला घेऊन आलेले आहे. कोण? कबीरदास महाराज म्हणजे हो. हा क्षणात काम नाहीसा झाला हो. कबीर महाराजांच्या रूपाने पांडुरंग दिसला. काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. बाहेर आला, पळत पळत आला. कबीर महाराजांचे लोटा चरण धरले. महाराज मला माफ करा. काम वासना ठेवून मी तुमच्या पत्नीला बोलवलं. इथून पुढे माझ्याकडे असं दुष्कृत्य होणार नाही. तुम्ही जशी वारकऱ्यांची सेवा केली ना तशीच मी आजपर्यंत वारकऱ्यांची सेवा करेन. म्हणजे अजून सुद्धा ते भिटारी काशीचं कुटुंब तेव्हापासून आजपर्यंत कोणीही वारकरी जरी गेला काशीला तरी ती त्यांची सेवा करीत असते. इतका वारकरी महत्वाचा आहे. नाही तरी बाबांना वारी जमली, नाही जरी पंढरी क्षेत्रात जायला जमलं तरी हीच आपली वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि आणि हीच वारी आहे. एकादशी देवशेती, एकादशी आजच्या दिवशी देव झोपतात. 4 महिन्याने उठतात. मगाशी म्हणून गेलं त्याला चातुर्मास म्हणतात. आणि या चातुर्मासात तुम्ही जी साधना करा ती फलरूपात जाते. तुमच्या अंतःकरणाची इच्छा प्रगट होते. फक्त तुम्ही वर्षभरातली नियमावली पाळली पाहिजे. म्हणजे कोणती नियमावली? 15 दिवसा एक एकादशी. कार्य न करेसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एके दिवशी फराळाच्या मिशे. काय तुझा जीव जातो म्हणते. काय काय आषाढी धरती नाही. आशय आहे हो, ऐकते. आषाढ महिन्यात मात्र कोंबड बघू कापते हो. एकादश मात्र धरायचे. संतांचा त्याला विरोध आहे. संत मायबाप सांगतात खरं संत बाबा कृष्णराज महाराजांच्या कृपेने काय डोक्यात प्रकाश पडला तर पडला. मांसाहार खाण्याचा अधिकार मनुष्याला अजिबात नाही, अजिबात नाही. कंठी निर्वात कृषी व्रत करा एकादश. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या देवाला द्यावंच लागते. अहो माता मौर्य हो, पावसाळ्याच्या दिवसात पेट पालपाल म्हसोबाऊ बकरी चढून ती पाला खाते. म्हसोबाला तवाच खाता येईल. संत मायबाप म्हणतात मांस खाता हौस करी, जोडवली वैरी ठेवीला, दुसरी याची पाझरी सुरी, आपुली चोरी अंधुली. आखाड महिना हा साधनेसाठी आहे. ग्रंथ वाचण्यासाठी आहे. संत मायबापांचं देवाचं चिंतन करण्यासाठी आहे. बकरून कोंबड कापण्याकरिता मारायचं जर झाला ना काय मारा. काम क्रोध आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. जेथे विठूचे राऊळ, जेथे विठूचे राऊळ तिथे तुकयाचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. जिथं विठूचं राऊळ तिथं म्हणजे गोंधळ घालला. आखाड महिना गोंधळ घालण्याचा आहे. काय? विठ्ठलाच्या नामाचा गोंधळ. आणि म्हणून हात जोडून आणि पाया पडून सांगतो मांसाहार करू नका. आणि म्हणून जर तुम्ही केला तर हानी ती झोडी ती
सोडिती निष्ठुर नाही तर यमासी करुणा. मेल्यानंतर सुद्धा तुळशी माळ घातल्याशिवाय उचलता येत नाही बाबा. मग जिवंत कधी घातल्यावर काही वाहू नये का? हा, म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका. मग प्रत्येकापेक्षा इतरही एकादशी विसरू नका. हा, प्रत्येक एकादशी मनुष्य जीवनामध्ये केली पाहिजे. एकादशी व्रत सोमवार न करती काही त्यांची गती होईल नेनो. एकादशीच्या दिवशी जर अन्नपान केलं तर एकादशी अन्नपान जे न करीती भोजन ते अन्न श्वान विष्ठे समान आहे. ते अन्न श्वानाच्या विष्ठे समान आहे. आणि म्हणून एकादशी जीवनात केली पाहिजे. अजून सांगू काय एकादशी करायची? एकादशीच्या दिवशी सर्व पाप अन्नाचा आश्रय करून त्या अन्नामध्ये समाविष्ट झालेले असतात. एकादशीच्या दिवशी भूतलावर सर्व पाप अन्नामध्ये आश्रय झालेले असतात. म्हणून ते अन्न ग्रहण करू नये. तुम्ही जर अन्न ग्रहण केलं तर सर्व पाप तुमच्याकडे आकर्षित होतात. हे एकादशीचं फल आहे, एकादशीचं महात्म्य आहे आणि एकादशीचं महत्व आहे. पूर्वी महाव्रत नावाचा राजा होता. दुष्काळ पडला. राजा उपाशी मरू लागली. ब्रह्मदेवाकडे त्याने उपासना केली. ब्रह्मदेवाला त्याने प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला सांगू लागला, राजन, माझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडलाय. अनेक जीव उपाशी तपाशी मरत आहेत, हे मला पाहत नाही. ब्रह्मदेव म्हटले, तुझ्या राज्यामध्ये एक घोर तपश्चर्या करून सर्व गावचा जो पुण्य संच आहे त्याने तो हिरावून घेतला आहे. त्याच्यामुळे देवाचा प्रकोप होऊन तुमच्या गावामध्ये दुष्काळ पडले आहे. हे ऐकल्याच्या नंतर म्हणजे त्या दुष्टाला मारावं लागेल आणि मग वर्ष होईल. राजन, आतापर्यंत कोणाची हिंसा केली नाही, कोणता जीव मारला नाही. मग काय कर? म्हटले, एकादशी व्रत कर. एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुळशीला पाणी वाह. गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर गळ्यात तुळशीची माळ धर. आभीर गुलाल बुक्का कपाळाला लाव. पंढरीश पांडुरंग परमात्मा जी मूर्ती आहे तिला लाव. संत मायबापांचं ध्यान कर. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवताचं तू चिंतन कर, संत मायबापांचं ध्यान कर. आणि मग ह्या गावात प्रचंड पडेल. एकादशीचं व्रत त्याने नियमपूर्वक केलं, उपवास केला आणि उपवास केल्याबरोबर व्रत संपन्न झाल्याबरोबर पर्यंत राजाचं आगमन झालं. इतके हे व्रताचं महिमान आहे. इतकं व्रत मोठं आहे म्हणून सामान्य समजायचं नाही. खिचडी खाल्ली, केळी खाल्ली, भगर खाल्ली की झालं व्रत, अजिबात नाही. त्याच्याबरोबर नामचिंतन सुद्धा हे घडलं पाहिजे. आणि म्हणून खरंच आपल्या विश्वनाथ दादांना मी धन्यवाद देतो. गेली 3 वर्ष मीच कीर्तन करतो. त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून नाही पंढरपूरला पण तुमची सर्वांची वारी हेच पंढरपूर आहे. आणि म्हणून ते निर्माण झालेलं पुण्य खरंच भगवान परमात्मा त्यांना देणारच आहे. हेच काम येते, दुसरं काय. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची वारी घडवण्याचं काम ते करतात. त्यांनी 2 वर्षापूर्वी संकल्प मांडला की आपल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नगर. आता पावसामुळे आपल्याला जमलं नाही, त्याने आपण कीर्तन सुरू केलं. गेल्या वर्षी सुद्धा आपण नगर प्रदक्षिणा इथे घातली आणि मग कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन करणं म्हणजे पंढरीची वारी करणं. ही मूर्त काय, हिला पाहणं सुद्धा म्हणजे पंढरीची वारी करणं. आणि आपली ही चरित्र वाडी आहे, सामान्य भूमी नाही. कृष्णदास महाराजांच्या त्यागातून साधनेतून निर्माण झालेली ही भूमी आहे. आणि महाराज सामान्य नाही हो, जिवंतपणे महाराजांनी समाधी जिवंत नाही कराले हो. अनेकांनी तेव्हा विरोधही केला असेल. मला वाटतं बाबांनी मला चरित्र दिलं होतं, चरित्र वाचलं हो. काही महाराजांचे अभंगही आहे. म्हणजे साक्षात तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा दर्जा दिला तरी वावगा ठरायचा. आमचे बाबा होते शंकर बाबा, ते तिकडे गाडावून पडले की महाराजांना इतकी कळत नव्हतं हो. इतकी साधना आणि ह्या त्यागमय भूमीमध्ये तुम्हा सर्वांची वारी घडवण्याचं पुण्य ते आपल्या विश्वनाथ दादांच्या पदरावर पडलं. त्यांना उदंड आयुष्य देव. त्यांच्या हातून अशी देव देश धर्म याची सेवा घडत राहो. तुमच्या हातून सुद्धा मायबापांची सेवा घडत राहो. देवाची साधूंची सेवा घडत राहो. आणि निस्वार्थपणे जीवन जगा बाबा. निस्वार्थपणे जीवनात काही येत नाही. तुम्ही कमवलेली संपत्ती ही येत नाही.
आणि पुत्र बंधू प्रांत संपत्तीचे नाही रे नाही कुणाचे धन दाना पुत्र जन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे राहून शरण गाठी माझी. त्या भगवान परमेश्वराला शरण जा, त्याची आराधना करा आणि जीवनात टेन्शन घेऊ नका. आजकाल सगळे जण मारतायत, कोण हार्ट अटॅकने मरते, कोण बायपास झाल्यावर मरते. हे टेन्शनचे परिणाम आहेत, बरोबर ना. माणूस विचारापलीकडे विचार करतोय. म्हणजे असे विचारात काय विचार करायचा तर कशाचा विचार करायचा? संतांच्या ग्रंथाचा विचार करावा, त्याच्यात काय सार आहे. असे नवीन नवीन प्रश्न, संसाराची चिंता, मुलाबाळांची चिंता, याला टेन्शन म्हणत किती टेन्शन घ्यावं. म्हणजे असा एक सदुर रस्त निघाला बरं, एवढं थोडं कीर्तन संपवणार. त्याने आपल्या पत्नीबरोबर भांडण केली आणि भांडण करून म्हटला जातो आता म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरात समजत नसतं म्हणले. आता फार संसाराची कला गेला, कडाक्याचं भांडण झालं, गाडी घेऊन निघाला. जाता जाता एका महिलेने त्याला हात केला, म्हणजे तुमच्या भाषेत लिफ्ट म्हणतात, लिफ्ट मागितली. आता निघाला होता पांडुरंगाच्या मंदिरात, तिथं जावं का नाही, लिफ्ट मागितली. थांबवली गाडी, त्याने बसवली. गाडीवर बसवल्याबरोबर थोडा पुढे गेला, घोडेगाव पर्यंत आला. त्या महिलेचं पोट दुखू लागलं. ती म्हणजे काही करा मला दवाखान्यात नेते, मला आता हे मात्र बरं आहे, नसता पुताना केला पाहिजे. दवाखान्यापर्यंत म्हणजे आणलं आणि डॉक्टरांनी थांबवलं. म्हणजे तुम्ही कोण? म्हणजे मी बरोबर घेऊन आलोय, माझा नाही काही समज असं नाही. म्हणजे पहिली 512 करत पेशंट तपासली. मला हे मात्र बरं आहे, लिफ्ट ढिली पदरचे 500 ठीक आहे म्हणला, 500 ढिगे परवडतील, पण जर काही बायकोला करायला म्हणजे काही खरं व्हायचं नाही. 500 दिले. डॉक्टर म्हणजे थांबा, तसं तुम्हाला जाता येणार नाही, 10 मिनिटं थांबावं लागेल. डॉक्टरांनी तपासलं आणि तपासल्याच्या बरोबर डॉक्टर हसत हसत बाहेर आले. म्हणजे धन्यवाद, अभिनंदन, तुम्ही बाप होणार. अजून टेन्शन आलं मला. आता काय गाव म्हणले, मी त्याच्या बाप नाही, मी याचा नवरा नाही असं माझं समजून घ्या म्हटलं. मी गिफ्ट दिली म्हणजे हे काही जमायचं नाही, तुम्ही इथून हालायचं नाही. आता टेन्शन आलं, किती टेन्शन घ्यावं जीवनामध्ये. एक काम करा म्हणजे मग मला मेडिकल करावं लागलं. मध्ये दूध पाणी का पाणी हो जाएगा ना, मग मेडिकल चेकअप केलं आणि मग डॉक्टर रिपोर्ट घेऊन बाहेर आले आणि त्याला म्हणतात मेडिकल रिपोर्ट असं सांगतात की तुम्ही कधीच बाप होऊ शकणार नाही. मग त्याने अजून टेन्शन आले, मला घरची ती पोरायची. जीवनात टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन मुक्त झाला आणि भगवान परमेश्वराच्या प्रती आवड व्यक्त करा. तोच एक धरीला चित्ती आम्ही लघुमाईचा पती, संत माय बापावर विश्वास ठेवा आणि त्या नामचिंतनात तुम्ही रत व्हा. आणि म्हणून तुम्हाला सर्व तळेकरवाडी ग्रामस्थांना धन्यवाद देतो. तुमच्या हातून पुढे असं सेवा कार्य घडत राहो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ज्ञानमंदिर वारकरी ग्रुपचे सर्व विद्यार्थी गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्यांची गायनासाठी साथ आहे असे नाथा महाराज गव्हाणे आहे, पंढरीनाथ महाराज पावडे वाड्यावरून आहेत, ज्यांचं कीर्तन आणि महाप्रसाद दोन्ही आहे. त्याच्या आदरणीय विश्वनाथजी तळेकर आयुक्त यांच्या माध्यमातून सर्व घडते, त्यांनाही धन्यवाद, कोटी कोटी नमन. त्याप्रमाणे वादक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय आमचे गुरुवर्य भरत महाराज अनंत सर महाराजही कीर्तनाकरता उपस्थित माता माऊली असतील, तुम्ही सर्व श्रोतू सज्जन मायबाप विनेकरी असतील, ताई असतील, आदरणीय दादा असतील, आमचे शरद दादा असतील, त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं. मी सर्व माता भगिनी आमच्या किशोर काका सहित या ठिकाणी त्यांच्या चटणी झालेली सेवा या ठिकाणी संपवतो आणि पुनःक्षेत्र तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. अशीच पांडुरंग परमेश्वराची सेवा तुमच्या हातून घडो आणि देव करो पांडुरंग परमेश्वराच्या इच्छेने कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच कळेकरवाडीकरांची बरोबर होत राहो, हीच प्रार्थना आणि हीच इच्छा. ज्ञानेश्वर
आहे